खूप दिवस झाले मी डेली ब्लॉगचा शूट केलेला नव्हतं, म्हणजे तो फुल व्हिडिओ, मोठा व्हिडिओ असतो तो मी शूट केलेला नाहीये. तर त्याच्यामुळे तो मी अपलोड सुद्धा केलेला नाहीये. आता रिसेंटली बरेच दिवस तुम्ही बघितलं असेल मी व्हिडिओज अपलोड नाही करत आहे. तर आधीचे जे व्हिडिओ आहेत ते काही पेंडिंग होते, त्याच्यामुळे मी ते केले नाही आणि शूटही नाही केलं. त्याला ही काही कारण होती, पण मी अगदी छोटे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते मी शूट करून ठेवलेत आणि जसा वेळ भेटेल तसं मी ते अपलोड करत असते. तर आज स्पेशली मी मोठा व्हिडिओ शूट करते, कारण एक मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नको ना बाळा प्लीज. तर ते म्हणजे कोळंबी मसाला मी बनवते. तर कोळंबी ही घेऊन आलेली आणि आता कोळंबीला मी स्वच्छ करून ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल तर कोळंबीमध्ये इथे काळ्या रंगाचा मोठा धागा असतो, तर तो धागा काढणं गरजेचं आहे. तो अजिबात आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. तर तो मी काढून साफ करून कोळंबी घेतली आहे आणि साधारण 4-5 वेळा स्वच्छ करून धुतलेली आहे. तर आता इथे मी मसाला सुद्धा बनवलेला आहे. तर सुरुवातीला गरम तव्यामध्ये थोडंसं तेल सोडून मी कांदा फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर मग एक टोमॅटो, लसूण घेतलेला आहे. लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे आणि थोडंसं आलं. तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलंय. आता हे मी थंड होण्याची वाट बघते आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचंय आणि सोबतच मी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. आता इथे मी स्वच्छ केलेली कोथिंबीर घेतली. जे धागे वगैरे बघा व्यवस्थित साफ केले आणि वाटण सुद्धा तयार आहे. आता हे जे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर, आता जे वाटण आहे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं. असं त्याला म्हणजे त्याच्यामध्ये जो काही कच्चेपणा असेल तो निघून जाईल इतपत व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाला परततोय तोपर्यंत आता इथे मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालते, जेणेकरून मसाला लवकर तयार होईल. सोबतच आता याच्यामध्ये कोळंबीमध्ये घालण्यासाठी गरम पाणी मला लागणार आहे, तर मी इकडे गरम पाणी सुद्धा करायला ठेवलं. आता याच्यामध्ये मी वापरते अगदी थोडीशी हळद आणि घरची चटणी. तर हे सुद्धा मसाल्यामध्ये आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये भाजला गेलेला आहे. आता मी याच्यामध्ये कोळंबी घालते. तर ही जी कोळंबी आहे ती मी अजिबात आत्ता मॅरिनेट नाही केली. तर कधी कधी जेव्हा मी बनवते कोळंबी तेव्हा मी त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवते, साधारण एक तास वगैरे, आणि त्यानंतर बनवते. पण आज मला फारसा वेळ नव्हता तर मी काही मॅरिनेट केलं नाही, अशीच वापरते. पण असं केलं तरी कोळंबी छानच होते. अगदीच घाई झाले त्याच्यामुळे हातामध्ये मोबाईल घेऊन शूट करते, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओसुद्धा बराच हलताना दिसत असेल. कारण आता खूप उशीर झाला आहे आणि त्या घाईमध्ये मी शरीरसुद्धा त्रास देतो, त्याच्यामुळे मग थोडंसं फास्टमध्ये करते. आता ही जी मसाला आहे त्याच्यामध्ये कोळंबी व्यवस्थित हलवून घेतली आणि त्यानंतर आता मी इथे वापरते गरम पाणी.
तर जे भांडं होतं ते आधी स्वच्छ करून घेते, कारण भांड्याला बराच मसाला लागलेला असतो. तर इथे तुम्हाला अंदाज घेऊन तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला कोळंबी शिजल्यानंतर तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे, म्हणजे घट्ट किंवा थोडीशी पातळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि कोळंबी शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे, तर त्याच्या अंदाजानेच पाणी वापरायचं आहे. गॅस थोडा कमी करते आणि झाकण ठेवून कोळंबी शिजवून घेते. आता इथे मी कोळंबी शिजायला ठेवले आणि कोळंबी मी 2-3 प्रकारे बनवते. सर्वात आधी की आता हे एकदम साधं वाटण, फक्त कांदा, लसूण, आलं, आणि कधी कधी बनवते त्याच्यामध्ये लसूण आणि खोबरं यांचं वाटण असतं. आणि कधी कधी असतं ते फक्त कांदा एकदम लहान कट करायचा आणि टोमॅटो कट करायचं आणि त्याच्यामध्ये कोळंबी घालून शिजवून घ्यायची आणि तेव्हा आमसूलसुद्धा टाकलं जातं. तर अशा 2-3 पद्धतीने मी बनवत असते. तर आता बरेच म्हणजे ऑलमोस्ट जसं शर्विलचा जन्म झाला आहे तसं मी गावीच आहे आणि मुंबईला जाणं नाही झालेलं, त्याच्यामुळे मासे खाण्यातच आलेले नाही आहेत बिलकुल, म्हणजे सागरी मासे जे आहेत ते खाण्यात आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे कोळंबीसुद्धा बनवली गेली नाही आहे. तर एवढ्या दिवसांनी आता फायनली घरी मासे आणले, म्हणजे फक्त कोळंबीच नाही तर बांगडा, त्याच्यानंतर रावस आहे, बांगडा आहे, लेपटी हा एक प्रकार आहे ते सुद्धा आहे, आणि असे 4-5 प्रकारचे वेगवेगळे मासे आणले. तर आम्ही गेले आठवडाभर आम्ही म्हणजे जे काही 5-6 दिवस आहेत तेव्हापासून आम्ही खातोय. 2-3 वेळा तर खाऊन झालेले आहेत, पण मी त्याचा व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. तर आज फायनली म्हणलं कोळंबीचा व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. आणि खरं सांगायचं तर शर्विलचा हा जो दंगा आहे तो मला ऐकायला असेल हा सतत चालू असतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि खूपदा असं होतं की मला खूप इच्छा असते की हा ब्लॉग शूट करावा, तुमच्यासोबत शेअर करावा, तर त्यावेळेला तो शूट केला जात नाही, कारण एवढा वेळही नसतो आणि मध्ये मध्ये शर्विलचा सतत दंगा असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी राहतात. तर मग अशा वेळेला मग मी शॉर्टसुद्धा कधी कधी शेअर करत असते तुमच्यासोबत. आता इथे कोळंबी आहे ती शिजले. तर हे बघा बऱ्यापैकी पाणी आटले आणि अशी छान असा मसाला दिसतोय, कटही दिसतोय आणि थोडीशी घट्टही झाली आहे. तर मला अशीच ग्रेव्ही हवी आहे, जास्त पातळही नको आणि अति जास्त घट्टही नको, कारण अजून जसं जसं थंड होईल तसं अजून थोडीशी घट्ट होऊन जाईल. तर मी आता बंद करून ठेवते आणि लगेच त्याच्यात थोड्या वेळात मी कोथिंबीर कट करून वरून घालणार आहे. कोळंबी मसाला तयार आहे आणि मग अशी वाटणामध्ये सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर घातलेली होती. आता थोडीशी वरती कट करून घालते जेणेकरून कोथिंबीरचा छान असा फ्लेवर येईल. थंड होईल तसं ग्रेव्ही अजून थोडीशी घट्ट झाली. पटकन ताट वाढून घेते. देखो